विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मराठी या विषयामधील अध्यापनशास्त्र या घटकावर महत्त्वाचे 100 प्रश्न पाहणार आहोत. सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. प्रश्न क्रमांक 1. भाषेच्या अभ्यासाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते असते? केवळ व्याकरण शिकणे, उत्तम वक्ता होणे, भाषेचा प्रभावी वापर आणि देवाणघेवाण करणे, कठीण शब्दांचे अर्थ पाठ करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भाषेचा प्रभावी वापर करणे आणि देवाणघेवाण करणे. भाषेच्या अभ्यासाचे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न. श्रवण हे भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धती कोणती? शब्दांचे पाठांतर करून घेणे, गोष्ट सांगणे किंवा श्राव्य साधने वापरणे, मुलांकडून निबंध लिहून घेणे, फळ्यावरील मजकूर वाचायला लावणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गोष्ट सांगणे किंवा श्राव्य साधन वापरणे. गोष्ट ऐकताना मुले एकाग्र होतात, ज्यामुळे श्रवण कौशल्य सुधारते. वाचनाचे प्रकट वाचन आणि मूक वाचन असे 2 प्रकार आहेत. मूक वाचनाचा मुख्य फायदा काय? शब्दांचा उच्चार स्पष्ट होतो, वाचनाचा वेग वाढतो आणि अर्थ समजण्यास मदत होते, वर्गात शांतता राहते, इतरांना त्रास होत नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वाचनाचा वेग वाढतो आणि अर्थ समजण्यास मदत होते. मूक वाचनात ओठांची हालचाल होत नाही, त्यामुळे वेग वाढतो आणि मेंदू अर्थावर लक्ष केंद्रित करतो. भाषेच्या अध्यापनात निदानात्मक चाचणी कशासाठी घेतली जाते? विद्यार्थ्याचा पहिला क्रमांक काढण्यासाठी, विद्यार्थ्याच्या शिकण्यातील अडचणी व उणिवा शोधण्यासाठी, विद्यार्थ्याची उपस्थिती तपासण्यासाठी, वार्षिक परीक्षेची तयारी करण्यासाठी. सोपं उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विद्यार्थ्याच्या शिकण्यातील अडचणी व उणिवा शोधण्यासाठी. भाषेच्या अध्यापनात निदानात्मक चाचणी ही विद्यार्थ्याच्या शिकण्यातील अडचणी व उणिवा शोधण्यासाठी घेतली जाते. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये कोणती प्रक्रिया सुलभ होते? केवळ पाठांतर सोपे होते, संकल्पना स्पष्ट होण्यास आणि विचार मांडण्यास मदत होते, इंग्रजी भाषेची भीती वाटते, यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. संकल्पना स्पष्ट होण्यास आणि विचार मांडण्यास मदत होते. भाषा शिकताना चूक होणे हे कशाचे लक्षण आहे? विद्यार्थ्याच्या अभ्यासात लक्ष नाही, शिकण्याच्या प्रक्रियेचा तो एक नैसर्गिक भाग आहे, विद्यार्थ्याची बुद्धी कमी आहे, शिक्षकांनी नीट शिकवले नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शिकण्याच्या प्रक्रियेचा तो एक नैसर्गिक भाग आहे. व्याकरण अनुवाद पद्धतीचा मुख्य दोष कोणता? यामुळे व्याकरण पक्के होते, यात प्रत्यक्ष संभाषणाकडे दुर्लक्ष होते, ही जुनी पद्धत आहे, ही पद्धत खूप खर्चिक आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यात प्रत्यक्ष संभाषणाकडे दुर्लक्ष होते. व्याकरण अनुवाद पद्धतीचा हा मुख्य दोष आहे. विद्यार्थ्याचे अक्षर सुंदर येण्यासाठी सुरुवातीच्या काळात कशाचा सराव करून घेणे योग्य ठरेल? कठीण निबंध लिहिणे, हवेत अक्षरे गिरवणे किंवा वाळूवर रेखाटणे, थेट पेनने लिहायला लावणे, रोज 1 तास शुद्धलेखन लिहून घेणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हवेत अक्षरे गिरवणे किंवा वाळूवर रेखाटणे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनमध्ये कशाचा समावेश होतो? केवळ लेखी परीक्षा, केवळ तोंडी परीक्षा, विद्यार्थ्याचा शैक्षणिक आणि सहशैक्षणिक विकास, फक्त खेळ आणि कला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थ्याचा शैक्षणिक आणि सहशैक्षणिक विकास. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्याचा शैक्षणिक आणि सहशैक्षणिक विकास याचा समावेश होतो. अध्यापन करताना शिक्षकांनी सर्वात जास्त महत्त्व कशाला दिले पाहिजे? पाठ्यपुस्तक पूर्ण करण्यावर, शिस्त राखण्यावर, विद्यार्थ्याच्या सक्रिय सहभागावर, केवळ गृहपाठ देण्यावर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थ्याच्या सक्रिय सहभागावर. उपचारात्मक अध्यापन म्हणजे काय? आजारी विद्यार्थ्यांना शिकवणे, ज्यांना शिकण्यात अडचणी येतात त्यांच्यासाठी विशेष मार्गदर्शन करणे, वर्गात नवीन धडा शिकवणे, फक्त हुशार मुलांचा सराव घेणे. सोपे उत्तर आहे ज्यांना शिकण्यात अडचणी आहेत त्यांच्यासाठी विशेष मार्गदर्शन करणे म्हणजेच उपचारात्मक अध्यापन करणे होय. भाषा विकासात वाचन कौशल्याचा पाया कोणता? व्याकरण समजणे, श्रवण आणि भाषण, सुंदर हस्ताक्षर, पाठांतर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. श्रवण आणि भाषण. जोपर्यंत बाळ ऐकणार नाही आणि बोलणार नाही तोपर्यंत ते वाचू शकणार नाही. कवितेच्या अध्यापनाचा मुख्य उद्देश काय असावा? कठीण शब्दांचा अर्थ सांगणे, कवीची माहिती पाठ करणे, रसास्वाद आणि भावनांचा अनुभव घेणे, कवितेचा सारांश पाठ करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. रसास्वाद आणि भावनांचा अनुभव घेणे. कविता ही आनंद घेण्यासाठी आणि भावनेसाठी असते, केवळ माहितीसाठी नाही. पुढील प्रश्न. भाषा हे प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे साधन आहे? केवळ विचार करण्याचे,
संवादाचे आणि अभिव्यक्तीचे, लेखनाचे, फक्त अभ्यासाचे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संवादाचे आणि अभिव्यक्तीचे. विचार व्यक्त करण्याची भाषा हे श्रेष्ठ माध्यम आहे. प्राथमिक स्तरावर भाषा शिकवताना कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे? शुद्ध लेखन, कविता गायन, भाषेचा वापर करण्याची संधी देणे, व्याकरण नियम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाषेचा वापर करण्याची संधी देणे. लहान मुलांना नियम शिकवण्यापेक्षा त्यांना भाषा वापरायला प्रवृत्त करणे जास्त गरजेचे असते. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत दृकश्राव्य साधनांचा वापर केल्यामुळे काय होते? शिक्षकांचे काम वाढते, मुलांचे मनोरंजन होते, अध्ययन प्रभावी आणि दीर्घकाळ लक्षात राहते, वेळ वाया जातो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अध्ययन प्रभावी आणि दीर्घकाळ लक्षात राहते. डोळ्यांनी पाहिलेले आणि कानाने ऐकलेले जास्त काळ स्मरणात राहते. पुढील प्रश्न, लेखन हे कोणत्या प्रकारचे कौशल्य आहे? ग्रहणशील, अभिव्यक्तीपर, निष्क्रिय, केवळ शारीरिक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभिव्यक्तीपर. लेखनातून आपण आपले विचार बाहेर मांडतो म्हणून ते अभिव्यक्तीपर कौशल्य आहे. मुलांच्या शब्दसंग्रहात वाढ करण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग कोणता? शब्दकोश वापरणे, संदर्भासह वाचन करणे, शब्दपाठ करणे, व्याकरण शिकणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संदर्भासह वाचन करणे. नवीन शब्द जेव्हा वाक्यात किंवा संदर्भात येतात तेव्हा ते जास्त चांगल्या प्रकारे समजतात. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शाळांमध्ये कोणता दिवस साजरा केला जातो? 15 ऑगस्ट, 27 फेब्रुवारी, 5 सप्टेंबर, 1 मे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. चॉम्स्की यांच्या मते मुलांमध्ये भाषा शिकण्याची क्षमता कशी असते? ती प्रयत्नाने मिळवावी लागते, ती उपजत असते, ती केवळ अनुकरणाने येते, ती वातावरणानुसार बदलते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ती उपजत असते. चॉम्स्की यांच्या मते मुलामध्ये भाषा शिकण्याची क्षमता उपजत असते. भाषापेटीचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? खेळ खेळण्यासाठी, भाषिक खेळातून आनंददायी शिक्षण देण्यासाठी, साहित्याची साठवणूक करण्यासाठी, वर्गाची सजावट करण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाषिक खेळातून आनंददायी शिक्षण देण्यासाठी भाषापेटीचा वापर केला जातो. वाक्यप्रचार शिकवताना कोणती पद्धत जास्त योग्य ठरेल? वाक्यप्रचार वहीत लिहून देणे, वाक्यप्रचाराचा प्रत्यक्ष वाक्यात उपयोग करून दाखवणे, फक्त अर्थ पाठ करून घेणे, वाक्यप्रचार लिहून काढणे. सोपे उत्तर आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाक्यप्रचारांचा प्रत्यक्ष वाक्यात उपयोग करून दाखवणे. आकलनपूर्वक वाचन म्हणजे काय? मोठ्याने वाचणे, वाचलेल्या मजकुराचा अर्थ समजून घेणे, वेगाने वाचणे, शब्द न अडखळता वाचणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाचलेल्या मजकुराचा अर्थ समजून घेणे म्हणजेच आकलनपूर्वक वाचन करणे होय. पुढील प्रश्न, कथाकथन पद्धतीमुळे मुलांच्या कोणत्या शक्तीचा विकास होतो? लेखनशक्ती, कल्पनाशक्ती आणि श्रवणशक्ती, धावण्याची शक्ती आणि पाठांतर शक्ती. सोपे उत्तर आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कल्पनाशक्ती किंवा श्रवणशक्ती. कथाकथन पद्धतीमुळे मुलांची कल्पनाशक्ती आणि श्रवणशक्ती यांचा विकास होतो. भाषेच्या वर्गात प्रिंट समृद्ध वातावरण म्हणजे काय? वर्गात खूप पुस्तके असणे, भिंतीवर चार्ट, चित्रे आणि मजकूर लावणे, वर्गात संगणक असणे, रंगबेरंगी फर्निचर असणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भिंतीवर चार्ट, चित्रे आणि मजकूर लावणे म्हणजेच प्रिंट समृद्ध वातावरण होय. भाषिक कौशल्यांचा योग्य क्रम कोणता आहे? वाचन, लेखन, श्रवण, भाषण, श्रवण, भाषण, वाचन, लेखन, भाषण, श्रवण, लेखन, वाचन आणि लेखन, वाचन, भाषण, श्रवण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्रवण, भाषण, वाचन, लेखन. भाषा शिकण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यालाच आपण LSRW असे म्हणतो. पुढील प्रश्न, अध्यापन ही प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी शिक्षकांकडे कोणत्या गोष्टीचे ज्ञान असणे सर्वात महत्त्वाचे आहे? केवळ विषयाचे ज्ञान, विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचे ज्ञान, केवळ प्रशासकीय ज्ञान, कडक शिस्तीचे ज्ञान. बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचे ज्ञान. अध्यापन ही प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी शिक्षकाकडे विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचे ज्ञान असणे गरजेचे आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते साधन अश्राव्य अध्यापन साधन आहे? रेडिओ, टेप रेकॉर्डर, तक्ते, दूरदर्शन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तक्ते. तक्ते हे अश्राव्य अध्यापन साधन आहे. कविता शिकवताना रसस्वाद घेणे म्हणजे काय? कवितेचे पाठांतर करणे, कवितेतील भाव, लय आणि सौंदर्य अनुभवणे, कवितेतील कठीण शब्दांचे अर्थ शोधणे, कवितेचा इतिहास जाणून घेणे. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2
कवितेतील भाव, लय आणि सौंदर्य अनुभवणे म्हणजेच रसास्वाद घेणे होय. भाषण कौशल्य विकसित करण्यासाठी वर्गात कोणती कृती घेता येईल? शुद्धलेखन लिहिणे, कथा सांगणे किंवा वादविवाद स्पर्धा आयोजित करणे, गप्प बसून वाचन करणे, व्याकरणाचे नियम पाठ करणे. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कथा सांगणे किंवा वादविवाद स्पर्धा आयोजित करणे. अध्यापन पद्धतीमध्ये उद्गामी पद्धत म्हणजे काय? नियमाकडून उदाहरणाकडे जाणे, उदाहरणाकडून नियमाकडे जाणे, फक्त नियम पाठ करणे, शिक्षकाने सांगणे आणि मुलांनी ऐकणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उदाहरणाकडून नियमाकडे जाणे म्हणजेच अध्यापनाची उद्गामी पद्धत होय. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? केवळ पाठ्यपुस्तकावर भर द्यावा, वर्गात विविध प्रकारची बालसाहित्य व पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, वाचन न केल्यास शिक्षा करावी, रोज खूप गृहपाठ द्यावा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वर्गात विविध प्रकारची बालसाहित्य व पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. हस्ताक्षर सुधारण्यासाठी प्राथमिक स्तरावर कोणत्या साधनांचा वापर उपयुक्त ठरतो? संगणक, वळणदार अक्षरांची कित्ता किंवा अंकलिपी, फक्त पेन्सिल, पाटी आणि पेन्सिल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वळणदार अक्षरांची कित्ता किंवा अंकलिपी. व्याकरण म्हणजे भाषेचे काय असते? केवळ नियम, शिस्तबद्ध शरीर, भाषेचे शास्त्र किंवा व्यवस्था, केवळ अलंकार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भाषेचे शास्त्र किंवा व्यवस्था. भाषेचा डोलारा व्याकरणावर उभा असतो, ही एक व्यवस्था आहे. अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय? शिक्षकांनी दिलेला अभ्यास, वर्षाअखेर मिळालेले गुण, शिकल्यानंतर विद्यार्थ्याच्या वर्तनात होणारा अपेक्षित बदल, शाळेची प्रगती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शिकल्यानंतर विद्यार्थ्याच्या वर्तनात होणारा अपेक्षित बदल म्हणजेच अध्ययन निष्पत्ती होय. ज्ञान रचनावाद म्हणजे काय? माहिती पाठ करणे, शिक्षकांनी ज्ञान देणे, विद्यार्थ्यांनी स्वानुभवातून ज्ञानाची निर्मिती करणे, पुस्तकातील ज्ञान जसेच्या तसे स्वीकारणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विद्यार्थ्यांनी स्वानुभवातून ज्ञानाची निर्मिती करणे म्हणजेच ज्ञान रचनावाद होय. बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? बोलीभाषेवर बंदी घालावी, प्रमाणभाषाचाच बोलण्याची सक्ती करावी, विद्यार्थ्याच्या बोलीभाषेचा सन्मान करून हळूहळू प्रमाणभाषेकडे न्यावे, बोलीभाषेची थट्टा करावी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विद्यार्थ्याच्या बोलीभाषेचा सन्मान करून हळूहळू प्रमाणभाषेकडे न्यावे. बोलीभाषा ही मुलांची मूळ ओळख असते, तिचा सन्मान केल्यास मूल वर्गात रमते. श्रुतलेखन केल्यामुळे कोणत्या कौशल्यात सुधारणा होते? केवळ वाचन, शब्दसंपत्ती आणि शुद्धलेखन, चित्रकला, सामान्य ज्ञान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शब्दसंपत्ती आणि शुद्धलेखन. श्रुतलेखन केल्यामुळे शब्दसंपत्ती आणि शुद्धलेखन यामध्ये सुधारणा होते. विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी मराठी शिकवताना शिक्षकाचा दृष्टिकोन कसा असावा? भेदभाव करणारा, सहानुभूतीपूर्ण आणि समावेशक, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारा, त्यांना वेगळ्या वर्गात बसवणारा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सहानुभूतीपूर्ण आणि समावेशक. सर्व मुलांना सोबत घेऊन चालणे म्हणजे सर्वसमावेशकता हे शिक्षकाचे कर्तव्य आहे. पुढील प्रश्न, प्रगत वाचन करताना कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व दिले जाते? शब्दांच्या स्पष्ट उच्चाराला आणि आवाजातील चढ उताराला, फक्त वेगाला, मनातल्या मनात वाचण्याला, डोळे मिटून वाचण्याला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शब्दांच्या स्पष्ट उच्चाराला आणि आवाजातील चढ उताराला. भाषेच्या वर्गात शब्दकोश पाहण्याची सवय लावल्यामुळे काय होते? वेळ वाया जातो, विद्यार्थ्याचा शब्दसंग्रह वाढतो आणि स्वावलंबन येते, मुलांचे हस्ताक्षर बिघडते, पुस्तकाचे वजन वाढते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विद्यार्थ्याचा शब्दसंग्रह वाढतो आणि स्वावलंबन येते. मराठी ही महाराष्ट्राची कोणती भाषा आहे? केवळ बोलीभाषा, राजभाषा आणि मातृभाषा, परकीय भाषा, शास्त्रीय भाषा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राजभाषा आणि मातृभाषा. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आणि मातृभाषा आहे. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा आणि बहुतेकांची मातृभाषा आहे. अध्यापनाच्या अवगामी पद्धतीत सुरुवात कशाने होते? उदाहरणाने, नियमाने किंवा सूत्राने, गोष्टीने, गाण्याने. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नियमाने किंवा सूत्राने. अध्यापनाच्या अवगामी पद्धतीत नियमाने किंवा सूत्राने सुरुवात होते. भाषेचे प्राथमिक रूप कोणते आहे? लिखित, मौखिक, व्याकरणात्मक, मुद्रित. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मौखिक. सांकेतिक म्हणजेच बोलणे. माणूस आधी बोलायला शिकला, नंतर लिहायला शिकला.
प्रकल्प पद्धतीमुळे मुलांमध्ये कोणता गुण विकसित होतो? केवळ एकाकीपणा, सहकार्य आणि संशोधक वृत्ती, आळस, पाठांतर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सहकार्य आणि संशोधक वृत्ती. प्रकल्प पद्धतीमुळे मुलांमध्ये सहकार्य आणि संशोधक वृत्ती हे गुण विकसित होतात. गद्य अध्यापनाचा मुख्य हेतू काय असतो? विचार आणि माहितीचे ग्रहण करणे, केवळ यमक जुळवणे, गाणे गाणे, चित्र काढणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विचार आणि माहितीचे ग्रहण करणे. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनात आकारिक मूल्यमापन कधी केले जाते? वर्षाच्या शेवटी एकदाच, 6 महिन्यांनी, संपूर्ण शैक्षणिक प्रक्रियेदरम्यान सातत्याने, फक्त प्रवेशाच्या वेळी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संपूर्ण शैक्षणिक प्रक्रियेदरम्यान सातत्याने केले जाते. पाठ्यपुस्तक हे अध्यापनाचे काय आहे? एकमेव साधन, एक महत्त्वाचे साधन, केवळ ओझे, केवळ संदर्भ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एक महत्त्वाचे साधन. पाठ्यपुस्तक हे अध्यापनाचे एक महत्त्वाचे साधन आहे. मुलांच्या भाषिक विकासावर कोणत्या घटकांचा सर्वात जास्त परिणाम होतो? घराचे आणि सभोवतालचे वातावरण, महागडी खेळणी, कपडे, खाण्यापिण्याच्या सवयी. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, घराचे आणि सभोवतालचे वातावरण. मुलांच्या भाषिक विकासावर घराच्या आणि सभोवतालच्या वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम होतो. स्व-अभिव्यक्ती म्हणजे काय? दुसऱ्यांचे विचार सांगणे, स्वतःचे विचार स्वतःच्या शब्दात मांडणे, पुस्तकातील ओळी पाठ करणे, शांत बसणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वतःचे विचार स्वतःच्या शब्दात मांडणे. स्व-अभिव्यक्ती म्हणजे स्वतःचे विचार स्वतःच्या शब्दात मांडणे होय. बहुभाषिकता वर्गात एक संसाधन म्हणून कशी वापरता येईल? प्रत्येक भाषेसाठी वेगळा तास ठेवून, विद्यार्थ्याच्या विविध भाषांचा वापर करून संकल्पना स्पष्ट करणे, केवळ एकाच भाषेत बोलण्याची सक्ती करून, इतर भाषांच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसवून. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विद्यार्थ्यांच्या विविध भाषांचा वापर करून संकल्पना स्पष्ट करणे. भाषेच्या वर्गात साहित्याचा वापर करण्याचा मुख्य उद्देश काय? कठीण शब्दाचा अर्थ पाठ करणे, भाषेचा जिवंत अनुभव आणि संस्कृतीची ओळख करून देणे, परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवणे, लेखकांचे पत्ते पाठ करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भाषेचा जिवंत अनुभव आणि संस्कृतीशी ओळख करून देणे. एखाद्या विद्यार्थ्याला वाचताना अडथळा येत असेल, उदाहरणार्थ अक्षरे उलट दिसणे, तर त्याला कोणता विकार असू शकतो? 4 पर्याय आहेत. डिस्लेक्सिया, डिस्कॅल्कुलिया, ॲफेशिया, डिस्ग्राफिया. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डिस्लेक्सिया. हा वाचनाशी संबंधित विकार आहे. निरंतर आणि व्यापक मूल्यमापन कशावर भर देते? मुलांनी किती चुका केल्या हे शोधण्यावर, शिकण्याच्या प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करून प्रगती साधण्यावर, मुलांमध्ये भीती निर्माण करण्यावर, केवळ वार्षिक निकाल लावण्यावर. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शिकण्याच्या प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करून प्रगती साधण्यावर. प्राथमिक स्तरावर भाषेचे आकलन तपासण्यासाठी सर्वात प्रभावी साधन कोणते? निबंध लेखन, दिलेल्या चित्रावर आधारित 4-5 वाक्य बोलायला लावणे, व्याकरणाचे नियम विचारणे, मोठे उतारे वाचायला लावणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दिलेल्या चित्रावर आधारित 4-5 वाक्य बोलायला लावणे. चित्रावरून बोलताना मुलं स्वतःचे शब्द वापरतात, ज्यामुळे त्यांना आकलन स्पष्ट होते. भाषा संपादन आणि भाषा शिक्षण यातील मुख्य फरक काय? संपादन हे जाणीवपूर्वक असते, शिक्षण हे नैसर्गिक असते. संपादन हे नैसर्गिक आणि अनौपचारिक असते, तर शिक्षण हे औपचारिक व सहेतुक असते. दोन्हीमध्ये काहीच फरक नाही. संपादन केवळ शाळेतच होते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संपादन हे नैसर्गिक आणि अनौपचारिक असते, तर शिक्षण हे औपचारिक व सहेतुक असते. मुलांच्या लेखनाचे मूल्यमापन करताना शिक्षकांनी कशाला सर्वाधिक महत्त्व द्यावे? सुंदर हस्ताक्षराला, बिनचूक शुद्ध लेखनाला, विचारांची अभिव्यक्ती आणि मौलिकता याला, आणि शब्दांच्या संख्येला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विचारांची अभिव्यक्ती आणि मौलिकता याला. बोलणे या कौशल्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? खूप वेगाने बोलणे, संदर्भाप्रमाणे आणि परिस्थितीनुसार बोलणे, केवळ अलंकारिक शब्दांचा वापर करणे, मोठ्या आवाजात ओरडून बोलणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संदर्भाप्रमाणे आणि परिस्थितीनुसार बोलणे. कुठे, काय आणि कसे बोलावे हे समजणे म्हणजेच प्रभावी भाषण होय. शिक्षकाने वर्गात वृत्तपत्र वाचायला दिल्यास ते कोणत्या प्रकारचे साहित्य मानले जाईल? पाठ्यपुस्तकीय साहित्य, प्रामाणिक किंवा वास्तववादी साहित्य, काल्पनिक साहित्य, पूरक वाचन पुस्तक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रामाणिक किंवा वास्तववादी
साहित्य. वर्तमानपत्र हे वास्तव जगातील भाषेचे उत्तम उदाहरण आहे. भाषेचे मुख्य कार्य कोणते आहे? परीक्षेत उत्तीर्ण होणे, केवळ कविता करणे, अर्थपूर्ण संवाद आणि विचारांचे आदानप्रदान करणे, कठीण शब्द पाठ करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अर्थपूर्ण संवाद आणि विचाराचे आदानप्रदान करणे. भाषा हे संवादाचे प्रमुख माध्यम आहे. स्कॅनिंग हे वाचनाचे कौशल्य कधी वापरले जाते? कवितेचा आनंद घेण्यासाठी, संपूर्ण उतारा लक्षपूर्वक वाचण्यासाठी, एखादी विशिष्ट माहिती किंवा शब्द शोधण्यासाठी, फक्त वेळ घालवण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, एखादी विशिष्ट माहिती किंवा शब्द शोधण्यासाठी. वर्गात गटकार्य देताना शिक्षकाची भूमिका काय असावी? वर्गाबाहेर जाऊन बसणे, प्रत्येक गटावर लक्ष ठेवून त्याच्या गरजेनुसार मदत करणे, मुलांच्या कामात मुळीच हस्तक्षेप न करणे, केवळ शांतता राखणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रत्येक गटावर लक्ष ठेवून त्यांना गरजेनुसार मदत करणे. स्वराघात या शब्दाचा संबंध कशाशी आहे? लेखनाशी, वाचन आणि बोलण्यातील आवाजातील चढउताराशी, चित्रकलेशी, मुखवाचनाशी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वाचन आणि बोलण्यातील आवाजातील चढउताराशी. स्वराघात म्हणजे शब्दावर दिलेला जोर, ज्यामुळे अर्थ बदलू शकतो. भाषा समृद्धीसाठी वर्गातील भिंतीवर मुलांनी तयार केलेले साहित्य लावण्याला काय म्हणतात? भिंतीची सजावट, प्रदर्शन, प्रिंट समृद्ध वातावरण, वर्गाचे ओझे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रिंट समृद्ध वातावरण. मराठी भाषेतील अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, समर्थ रामदास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी हा ग्रंथ लिहिला आहे. पोर्टफोलिओ हे मूल्यमापनाचे साधन काय दर्शवते? विद्यार्थ्याचे केवळ परीक्षेतील गुण, विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आणि कामाचा ठराविक काळातील संग्रह, विद्यार्थ्याची आर्थिक स्थिती, पालकांचे नाव आणि पत्ता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आणि कामाचा ठराविक काळातील संग्रह. भाषा शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेशी संबंधित आहे? केवळ अनुकरण करणे, कौशल्य प्राप्त करणे, माहिती साठवणे, पाठांतर करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कौशल्य प्राप्त करणे. भाषा शिकणे म्हणजे ती वापरण्याचे कौशल्य मिळवणे होय. एखादा विद्यार्थी शुद्धलेखन करताना वारंवार चुका करतो तर शिक्षकांनी काय करावे? त्याला वर्गाबाहेर काढावे, त्या शब्दांचा पुन्हा पुन्हा सराव द्यावा आणि चुकांचे कारण शोधून मार्गदर्शन करावे, त्याच्या वहीवर लाल पेनाने फुली मारावी, पालकांना तक्रार करावी. सोपे उत्तर आहे त्या शब्दांचा पुन्हा पुन्हा सराव द्यावा आणि चुकांचे कारणे शोधून मार्गदर्शन करावे. श्रवण कौशल्याचा विकास होण्यासाठी सर्वात महत्त्वाची पहिली पायरी कोणती? आवाजातील फरक ओळखणे, शब्द पाठ करणे, निबंध लिहिणे, चित्र काढणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आवाजातील फरक ओळखणे. जोपर्यंत कानाला 2 वेगळ्या ध्वनीमधील फरक कळत नाही तोपर्यंत श्रवण पूर्ण होत नाही. वर्गातील मुलांच्या भाषिक विकासासाठी चर्चा का महत्त्वाची आहे? मुले गोंधळ करतात म्हणून मुलांमध्ये तर्क करण्याची आणि विचार मांडण्याची क्षमता विकसित होते. शिक्षकांना आराम मिळतो म्हणून वेळेचे नियोजन करण्यासाठी. सोपे उत्तर आहे मुलांमध्ये तर्क करण्याची आणि विचार मांडण्याची क्षमता विकसित होते. मुक्त प्रश्न विचारल्यामुळे मुलांमध्ये काय वाढते? भीती, सर्जनशीलता आणि विचार करण्याची प्रक्रिया, पाठांतर आणि गोंधळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर्जनशीलता आणि विचार करण्याची क्षमता. ज्या प्रश्नांची एकापेक्षा जास्त उत्तरे असू शकतात तिथे मुले विचार करायला शिकतात. वाचन करताना अर्थाला महत्त्व देणे याला काय म्हणतात? यांत्रिक वाचन, आकलनपूर्वक वाचन, प्रकट वाचन, द्रुत वाचन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आकलनपूर्वक वाचन. भाषापेटीमधील साहित्याचा वापर केल्यामुळे शिक्षण कसे होते? कंटाळवाणे, कृतिशील आणि आनंददायी, कठीण, खर्चिक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कृतिशील आणि आनंददायी. भाषापेटीमधील साहित्याचा वापर केल्यामुळे शिक्षण हे आनंददायी आणि कृतिशील होते. भाषेच्या तासाला मुलांनी एखादे नाटक बसवले तर त्यातून कोणत्या कौशल्याचा विकास होईल? केवळ लेखन, भाषण, श्रवण आणि अभिनय कौशल्य, चित्रकला आणि केवळ व्याकरण. सोपे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भाषण, श्रवण आणि अभिनय कौशल्य. अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू कोण असतो? शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पाठ्यपुस्तक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विद्यार्थी. अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू विद्यार्थी असतो.
भाषेच्या वर्गात गोष्ट सांगणे या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा कोणता? मुले शांत बसतात, मुलांच्या शब्दसंग्रहात आणि कल्पनाशक्तीत वाढ होते, शिक्षकांचा वेळ वाचतो, केवळ मनोरंजन होते. सोपे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुलांच्या शब्दसंग्रहात आणि कल्पनाशक्तीत वाढ होते. अनुकरण पद्धतीचा वापर प्रामुख्याने कोणत्या स्तरावर केला जातो? प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर, उच्च माध्यमिक स्तर, पदवी स्तर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्राथमिक स्तर. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करूनच भाषा बोलायला आणि लिहायला शिकतात. व्याकरण शिकवण्याची सर्वात प्रभावी आणि नैसर्गिक पद्धत कोणती? केवळ व्याख्या पाठ करणे, संदर्भासह व्याकरण शिकवणे, व्याकरण आणि पाठ्यपुस्तक यांचा संबंध न ठेवणे, फक्त फलकलेखन करणे. सोपे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संदर्भासह व्याकरण शिकवणे. धडा शिकवित असताना त्यातील व्याकरण सांगणे हे मुलांच्या जास्त लक्षात राहते. एखादा विद्यार्थी न आणि न मधील फरक ओळखू शकत नाही, ही समस्या कोणत्या कौशल्याशी संबंधित आहे? वाचन आणि लेखन, केवळ शारीरिक व्यायाम, चित्रकला, केवळ खेळ. सोपे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वाचन आणि लेखन. एखादा विद्यार्थी न नळाचा आणि न बाणाचा यामधील फरक जर समजू शकत नसेल तर ही समस्या वाचन आणि लेखन या कौशल्याशी संदर्भात आहे. कविता शिकवताना खालीलपैकी कोणती गोष्ट टाळावी? तालासुरात गायन करणे, कवितेचा आनंद घेणे, कवितेचा केवळ गद्यासारखा अर्थ सांगणे, रसस्वाद घेणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कवितेचा केवळ गद्यासारखा अर्थ सांगणे. कविता ही तालासुरात म्हणण्यासाठी असते, तिचा धडा करू नये. पुढील प्रश्न, प्राथमिक स्तरावर भाषेचे सर्वात महत्त्वाचे अध्यापन सूत्र कोणते आहे? अमूर्ताकडून मूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, कठीणाकडून सोप्याकडे, नियमाकडून उदाहरणाकडे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. मुलाला जे माहिती आहे तिथून सुरुवात केली तर ते नवीन गोष्टीकडे सहज वळतात. स्वाध्याय देण्याचा मुख्य उद्देश काय असतो? मुलांच्या खेळण्याच्या वेळेत कपात करणे, शिकलेल्या भागाचे दृढीकरण आणि सराव करणे, शिक्षकांचे काम कमी करणे, पालकांना कामाला लावणे. सोपे उत्तर आहे शिकलेल्या भागाचे दृढीकरण आणि सराव करणे. पुढील प्रश्न, मराठी भाषेत एकूण किती मुख्य वर्ण मानले जातात आधुनिक वर्णमालेनुसार? पर्याय आहेत 34, 48, 52, 50. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 52. मराठीत अलीकडे ॲ आणि अ यांचा समावेश केल्याने ही संख्या 52 झाली आहे. पुढील प्रश्न, विद्यार्थ्याच्या मौखिक अभिव्यक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी कोणती पद्धत अयोग्य आहे? संवाद साधणे, कथा सांगणे, दीर्घ निबंध लिहून घेणे, चित्रवर्णन करायला सांगणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दीर्घ निबंध लिहून घेणे. निबंध लेखन हे लेखन कौशल्यात येते, मौखिकमध्ये नाही. पुढील प्रश्न, आशययुक्त अध्यापन पद्धती म्हणजे काय? केवळ आशय शिकवणे, केवळ पद्धतीवर भर देणे, आशय आणि अध्यापन पद्धती यांचा योग्य समन्वय साधणे, आशयाकडे दुर्लक्ष करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आशय आणि अध्यापन पद्धती यांचा योग्य समन्वय साधणे म्हणजेच आशययुक्त अध्यापन पद्धती होय. पठण किंवा पाठांतर करणे हे भाषा शिक्षणात कोणत्या प्रकारचे कार्य मानले जाते? उच्च दर्जाचे विचार कौशल्य, कनिष्ठ दर्जाचे स्मृती कौशल्य, सृजनशील कार्य, वैज्ञानिक दृष्टिकोन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कनिष्ठ दर्जाचे स्मृती कौशल्य. केवळ रट्टा मारणे हे उच्च दर्जाचे शिक्षण मानले जात नाही. पुढील प्रश्न, अध्यापनात संगणकाचा वापर करणे हे कोणत्या प्रकारचे साधन आहे? सोपे उत्तर आहे केवळ श्राव्य, केवळ दृक श्राव्य, यांत्रिक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दृक श्राव्य. संगणकावर आपण पाहू शकतो आणि ऐकू सुद्धा शकतो, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे दृक श्राव्य साधन. मुलांच्या चुकीच्या उच्चारांचे मुख्य कारण काय असू शकते? सराव नसणे किंवा भौगोलिक पार्श्वभूमीचा प्रभाव, जास्त अभ्यास करणे, हुशार असणे, वेगाने वाचणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सराव नसणे किंवा भौगोलिक पार्श्वभूमीचा प्रभाव. पुढील प्रश्न, कार्यवाही किंवा कृती संशोधन शिक्षक कशासाठी करतात? पगार वाढवण्यासाठी, वर्गातील तात्कालिक शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी, शाळा बदलण्यासाठी, पुस्तक लिहिण्यासाठी. सोपे उत्तर आहे वर्गातील तात्कालिक शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी शिक्षक कृती संशोधन करतात. भाषा ही कोणत्या प्रकारची मालमत्ता आहे? वैयक्तिक, जन्मजात, सामाजिक आणि अर्जित, केवळ सरकारी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सामाजिक आणि अर्जित. माणूस समाजात राहून भाषा मिळवतो, ती जन्मजात नसते. कौशल्य म्हणजे काय? एखादी गोष्ट माहिती असणे, एखादी गोष्ट प्रत्यक्ष कृतीत अचूकपणे उतरवता येणे,
माहिती पाठ करणे, फक्त ऐकणे. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. एखादी गोष्ट प्रत्यक्ष कृतीत अचूकपणे उतरवता येणे म्हणजे कौशल्य होय. कौशल्य म्हणजे एखाद्या कामात मिळवलेले प्रभुत्व होय. भाषेच्या वर्गात शब्दकोडी वापरल्यामुळे काय होते? मुले गोंधळतात. मुलांच्या शब्दसंपत्तीत खेळाच्या माध्यमातून वाढ होते. वेळ वाया जातो. व्याकरण समजते. सोपे उत्तर आहे. मुलांच्या शब्दसंपत्तीत खेळाच्या माध्यमातून वाढ होते. कोडी सोडवताना मुले विचार करतात आणि नवीन शब्द शोधतात. एखाद्या पाठाचे नियोजन करताना सर्वात आधी काय ठरवावे लागते? गृहपाठ, उद्दिष्टे, शैक्षणिक साधने, फलकलेखन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उद्दिष्टे. धडा शिकवून आपल्याला काय साध्य करायचे आहे म्हणजे उद्दिष्ट हे सर्वात महत्त्वाचे असते. पुनरावृत्ती का महत्त्वाची असते? वेळ घालवण्यासाठी, स्मृतीमध्ये माहिती टिकवून ठेवण्यासाठी आणि दृढीकरणासाठी, शिक्षकांना आठवत नाही म्हणून, पालकांच्या समाधानासाठी. सोपे उत्तर आहे. स्मृतीमध्ये माहिती टिकवून ठेवण्यासाठी आणि दृढीकरणासाठी पुनरावृत्ती महत्त्वाची असते. स्वतंत्र वाचन केल्यामुळे मुलांमध्ये कोणता गुण विकसित होतो? परावलंबित्व, स्वावलंबन आणि स्वाध्ययन वृत्ती, कंटाळा, एकलकोंडेपणा. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. स्वावलंबन आणि स्वाध्ययन वृत्ती. स्वतःहून वाचल्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. चित्रवर्णन केल्यामुळे मुलांच्या कोणत्या कौशल्याला वाव मिळतो? निरीक्षण आणि अभिव्यक्ती, केवळ पाठांतर, केवळ शुद्ध लेखन, गणित कौशल्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. निरीक्षण आणि अभिव्यक्ती. चित्र पाहून त्याचे वर्णन करताना कल्पनाशक्ती आणि शब्दांचा वापर वाढतो. प्रमाण भाषा म्हणजे काय? जी फक्त घरात बोलली जाते, जी शिक्षण, प्रशासन आणि साहित्यात वापरली जाते, जी कोणाला समजत नाही, जी फक्त गाण्यात वापरली जाते. सोपे उत्तर आहे. जी शिक्षण, प्रशासन आणि साहित्यात वापरली जाते ती प्रमाण भाषा असते. प्रमाण भाषा ही व्यवहाराची आणि संवादाची एक निश्चित भाषा असते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर शिक्षकाला येत नसेल तर त्यांनी काय करावे? विद्यार्थ्याला रागवावे, चुकीचे उत्तर द्यावे, मी उद्या माहिती घेऊन सांगेन असे प्रांजळपणे मान्य करावे, तो प्रश्न महत्त्वाचा नाही असे सांगावे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मी उद्या माहिती घेऊन सांगेन असे प्रांजळपणे मान्य करावे. प्रांजळपणा आणि सत्य सांगणे हे शिक्षकाचे महत्त्वाचे लक्षण आहे. क्रीडा पद्धती कोणी लोकप्रिय केली? फ्रोबेल, रसो, चॉमस्की, डार्विन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फ्रोबेल. फ्रेडरिक फ्रोबेल यांनी खेळाच्या माध्यमातून शिक्षणाचा पाया घातला. शेवटचा प्रश्न. भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे? महागडे कोर्सेस लावणे, समृद्ध भाषिक अनुभव आणि संवादाची संधी मिळणे, दररोज परीक्षा देणे, डिक्शनरी पाठ करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. समृद्ध भाषिक अनुभव आणि संवादाची संधी मिळणे. चॅनेल आवडल्यास, माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. सर्वात महत्त्वाचं चॅनेल सबस्क्राईब करा. असेच चांगले चांगले व्हिडिओ आपल्याला उपलब्ध करून दिले जातील. धन्यवाद.